हॅलो फ्रेंड्स, आपण IPC पाहत आहोत. आय पी सी या टॉपिकमध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी पाहत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत थेफ्ट, एक्स्टॉर्शन पाहिलं, त्यानंतर रॉबरी, नंतर डकेती बघितलं, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बघितलं, त्यानंतर चिटिंग हा पार्ट बघितला, त्यानंतर फॉर्जरी बघितलं आणि काल आपण क्रिमिनल ट्रेसपास, हाऊस ट्रेसपास, लर्किंग हाऊस ट्रेसपास बाय नाईट असे वेगवेगळे पार्ट आपण पाहत आहोत ट्रेसपासमध्ये, क्रिमिनल ट्रेसपासमध्ये. तर त्यातलाच एक भाग आहे तो म्हणजे हाऊस ब्रेकिंग, सेक्शन 444. सो त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. हाऊस ट्रेसपास म्हणजे काय, तर हू एव्हर कमिट्स क्रिमिनल ट्रेसपास इन एनी बिल्डिंग, टेंट और वेसल which is used for the purpose of human dwelling, custody of property or place of worship, याला आपण म्हणतो हाऊस ट्रेसपास झाला. बरोबर. आता हाऊस ब्रेकिंग म्हणजे काय? ओके, हाऊस ब्रेकिंगला आपण मराठीमध्ये घरफोडी असं म्हणतो. तर हाऊस ट्रेसपास झाला असं आपण कधी म्हणू शकतो, तर याचे 5 पॉइंट आहेत, 5 ते 6. त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की इथे हाऊस ट्रेसपास झालाय असं आपण म्हणू शकतो. हा ऑफेन्स हाऊस ट्रेसपास आहे म्हणून. तर तो कोणकोणता आहे, तर त्याचे पॉइंट जरा आपण डिस्कस करूया. ओके, सो हाऊस सेक्शन 444 काय सांगतो बघा. whoever commits house trespass by entering in or upon any property by following it. हाऊस ट्रेसपास कमिट केला. ओके, पण खाली दिलेल्या 5 पॉइंट ते 5-6 पॉइंट पैकी जर का त्या पॉइंट मध्ये एखादा पॉइंट द्वारे तुम्ही हाऊस ट्रेसपास केला असेल तर त्याला हाऊस ब्रेकिंग असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे 444 खाली जे काही ग्राउंड दिलेले आहे त्या ग्राउंड नुसार जर हाऊस ट्रेसपास करण्यात आला तर असं कन्सिडर करण्यात येईल की तिथं हाऊस ब्रेकिंग झालं आहे आणि मग त्याला पनिशमेंट जास्तीची आहे. हाऊस ट्रेसपास पेक्षा हाऊस ब्रेकिंगला पनिशमेंट जास्त आहे. तर ते 5-6 पॉइंट काय आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. बघा, whoever commits house trespass by entering in or upon any property by following ways. फर्स्ट काय त्याच्यात, if he enter or quits, आत गेला आणि बाहेर येताना through any passage made by him. So if he enter, if पहिलं काय तर थ्रू एनी पॅसेज मेड बाय हिम, एखाद्या पॅसेज त्याने बनवलेल्या पॅसेजचा उपयोग करून घरामध्ये एंटर झाला किंवा घरातून बाहेर येण्याकरिता अशा पॅसेजचा वापर केला तर त्याला असं कन्सिडर करण्यात येईल की तिथं हाऊस ब्रेकिंग झालं आहे. सेकंड काय आहे की इफ ही एंटर और क्विट्स थ्रू एनी पॅसेज मेड बाय अबेटर ऑफ एन ऑफेन्स. इथे फक्त हे सेमच आहे, थ्रू एनी पॅसेज, एंटर और क्विट्स थ्रू एनी पॅसेज मेड बाय अबेटर. अबेटर म्हणजे काय, वन हू हेल्प्स इन दॅट क्राइम. म्हणजे आपण अबेटमेंटचा टॉपिक बघितला आहे, त्या गुन्ह्याला जो मदत करत आहे त्याला आपण अबेटर असं म्हणतो. मेड बाय अबेटर ऑफ एन ऑफेन्स. ओके, इथे देऊया आपण ऑफ एन ऑफेन्स. म्हणजे एकतर तो पॅसेज स्वतः त्या व्यक्तीने ऑफेन्स करत आहे त्याने बनवलेला असेल, किंवा सेकंड पॉइंट मध्ये असं सांगितलेलं आहे जर तो पॅसेज वगैरे जो आहे हे जाण्यासाठी केलेला आहे तो त्या ऑफेन्स मध्ये जो काही त्याचा साथीदार आहे, अबेटर त्याला आपण म्हणतो, त्याने तो बांधलेला असेल. त्यानंतर थर्ड पॉइंट काय, ही इफ ही एंटर और क्विट्स थ्रू एनी पॅसेज बाय obtaining access by climbing or
स्केलिंग एनी वॉल और बिल्डिंग, वॉल आणि बिल्डिंगचा वगैरे वापर करून समजा तशी हाऊस ब्रेकिंग करण्यात आलं तर देखील, म्हणजे इफ ही एंटर और क्विट्स थ्रू एनी पॅसेज बाय ऑब्टेनिंग ऍक्सेस, ओके, मेड passage by obtaining access by climbing or scaling वॉल और बिल्डिंग. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे की इफ ही एंटर और क्विट्स बाय ब्रेकिंग एनी लॉक और डोर, घर तोडून किंवा कुलूप असेल तर कुलूप तोडून जर का कोणी आत केलं तर देखील त्या ठिकाणी आपण हाऊस ब्रेकिंग असं म्हणतो. तर त्याला काय म्हणतात, ब्रेकिंग एनी लॉक और डोर. लॉक अँड डोअर. ओके, सो ब्रेकिंग एनी हे झाले तुमचे 4 पॉइंट. ओके, 3 आणि हा 4. आणि अजून एक पॉइंट आहे 5th, तो म्हणजे इफ ही एंटर और क्विट्स बाय यूजिंग क्रिमिनल फोर्स और असॉल्ट. अशा 5 प्रकारे जर का कोणी घरामध्ये एंटर झालं तर त्या ठिकाणी हाऊस ब्रेकिंग झाले असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे एखादा पॅसेज बनवून वगैरे, जेणेकरून घरात जाण्याकरिता एखादा पॅसेज बनवला आणि त्याचा उपयोग करून घरामध्ये एंटर झाला तर त्या ठिकाणी हाऊस ट्रेसपास नव्हता, हाऊस ब्रेकिंगचा गुन्हा झाला असं कन्सिडर करण्यात येईल. जर तो पॅसेज समजा अबेटॉरने बनवला तरी देखील त्या ठिकाणी हाऊस ब्रेकिंग होईल. त्यानंतर लॉक तोडून वगैरे घरामध्ये गेलं तर तिथे हाऊस ब्रेकिंग होईल. ओके, क्रिमिनल फोर्स असॉल्ट यूज केलाय तर त्या ठिकाणी देखील हाऊस ब्रेकिंग होईल. आणि शेवटचा एक आहे तो ऑब्टेनिंग ऍक्सेस बाय क्लिंबिंग और स्केलिंग एनी वॉल और बिल्डिंग. ओके, सो हा झाला सेक्शन 444 ज्यामध्ये आपण हाऊस ब्रेकिंग हा पॉइंट बघितला. ओके, पुढे यामध्ये सगळे पनिशमेंटचा भाग आहे, जसं की हाऊस ब्रेकिंग बाय नाईट, म्हणजे असं होतं सनसेट आणि सनराईज, तो सेमच पॉइंट इकडे. रात्रीच्या वेळेला जर या 5 पैकी कोणतेही पार्ट वगैरे तुम्ही केलात रात्रीच्या आफ्टर सनसेट और बिफोर सनराईज तर त्या ठिकाणी पनिशमेंट एक्सटेंड होते. सो पनिशमेंट फॉर क्रिमिनल ट्रेसपास 3 मंथ्स, पनिशमेंट फॉर हाऊस ट्रेसपास 1 इयर. आणि बाकीचे सगळे त्यामध्ये ऍग्रीवेटेड फॉर्मच आहेत. बाकीचे सगळे त्यामध्ये ऍग्रीवेटेड, जसं की हाऊस ट्रेसपास इन ऑर्डर टू कमिट ऑफेन्स पनिशमेंट विथ डेथ. त्यानंतर हाऊस ट्रेसपास इन ऑर्डर टू कमिट ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ तर त्याला 10 इयर आहे. हाऊस ट्रेसपास इन ऑर्डर टू कमिट ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट तर त्याला 7 इयर वगैरे असे आहेत. तर ते सर्व ऍग्रीवेटेड फॉर्म आहे. म्हणजे हाऊस ट्रेसपास कमिट करताना एखादा असा ऑफेन्स केला ज्याला पनिशमेंट डेथ सेंटेन्स आहे किंवा एखाद्याला समजा 7 इयर पनिशमेंट आहे, असे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात फक्त. म्हणजे हाऊस ब्रेकिंग सोबत कोणता एखादा गुन्हा जर का केला तर हाऊस ब्रेकिंगची पनिशमेंट एक्सटेंड होते. ओके, जर समजा डायरेक्टली कोणी नाही, तुम्ही घर फोडून आतमध्ये गेलाय
आणि तिथला माल चोरला, माल घेतला नाही गेले, तर इथं हाऊस ब्रेकिंग झाला आणि हाऊस ब्रेकिंगला जी काही पनिशमेंट असेल ती होणार. पण हाऊस ब्रेकिंग करता करता एखाद्याला तुम्ही मारलं वगैरे आणि त्याची डेथ सेंटेन्स आहे, अशा वेळेला ती पनिशमेंट फक्त एक्सटेंड होते. ओके, सो इथे क्रिमिनल ट्रेसपासचा हा पार्ट कव्हर झाला. म्हणजे आपण जे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी होतो ते आता हा टॉपिक कंप्लीट केला त्यामध्ये. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज. त्याचे आपण थोडेसे ते 4-5 सेक्शन आहेत, त्याच्यात वन बाय वन आपण ते डिस्कस करूया. मी हे पुसून घेतो. इथे आपला ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी हा पार्ट कव्हर झाला. हा एक भाग मी ठेवला होता तो आता कव्हर झालाय. आता आपण त्याच्या पुढचा भाग ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज पाहणार आहोत. त्यानंतर डिफॉर्मेशन आहे, ते 2-3 भाग आहेत. 2-3 दिवसात हे पुढचा एक भाग आपला कव्हर होऊन जाईल आणि नंतर मग आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी बघूया. सो मी हे पुसून घेतो. आपण लवकरच ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज चालू करूया. सो आता आपण नवीन टॉपिक चालू करत आहोत, तो म्हणजे ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज सेक्शन 493 टू सेक्शन 498A. तर त्यामध्ये पहिला सेक्शन आहे 493 कोहॅबिटेशन कॉज अंडर बिलीफ ऑफ लॉफुल मॅरेज. ओके, सो हा या ऑफेन्सचे एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला सांगतो. ए ही एक वुमन आहे, ओके, लेडीज आहे आणि तिची याददाश्त गेली म्हणजे ती याददाश्त वगैरे गेलेली आहे. आणि जो बी आहे ना, बी तो ए ला काय सांगतो त्या लेडीजला की मी तुझा लॉफुल म्हणजे आपल्या दोघांचं लग्न झालेलं आहे, आपण एकत्र राहतो वगैरे असतो. ओके, आता ही जी याददाश्त वगैरे केलेली आहे, हिला काहीच आठवत नसतं. म्हणून बी काय सांगतो की आपल्या दोघांचं लग्न झालेलं आहे, आपलं आधी वगैरे. मग ए ला काय वाटतं की अरे हो खरंच हा माझा हजबंड वगैरे आहे. ओके, आणि मग ती शी हॅज सेक्शुअल रिलेशन विथ बी वगैरे. ओके, सो कोहॅबिटेशन कॉज अंडर बिलीफ ऑफ लॉफुल मॅरेज. अंडर बिलीफ ऑफ लॉफुल मॅरेज तिला विश्वास देतो की आपलं आपण लॉफुल वेडिंग हजबंड अँड वाईफ आहोत वगैरे असं. सो या ठिकाणी बी याने ए चा गैरफायदा घेतला. सो या ठिकाणी बी ने ऑफेन्स बी कमिट्स ऑफेन्स अंडर सेक्शन 493. ओके, सो सेक्शन 493 चं हे एक्झाम्पल झालं. त्याच्यात काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते बघा. पहिलं काय आहे की मॅन सेक्शुअल इंटरकोर्स विथ वुमन. ओके ओके, इथे मी शॉर्ट मध्ये लिहून ठेवतो. ओके, आता ते कशा प्रकारे, तर अंडर बिलीफ ऑफ लॉफुल हजबंड deceitfully under belief of lawful husband म्हणजे deceitfully. ओके, हे 2 पॉइंट फक्त सेक्शन 493 मध्ये आहेत. सेक्शन 493 चा क्राइम होण्याकरिता पहिले काय, डिसीटफुली अंडर बिलीफ ऑफ लॉफुल हजबंड म्हणजे दुष्ट हेतूने, डिसीटफुली म्हणजे नॉट गुड इंटेन्शन नाही तर दुष्ट हेतूने वगैरे असं, डिसीटफुली अंडर बिलीफ ऑफ लॉफुल हजबंड. इथे बी डिसीटफुली मीन्स नाही म्हणजे दुष्ट हेतूने वगैरे एला सांगतो की मी तुझा हजबंड आहे वगैरे, आणि त्या दोघांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होणे गरजेचे आहे विथ वुमन. अशा 2 कंडिशन फुलफिल झाल्या तर
त्या ठिकाणी 493 खाली ऑफेन्स होईल. ओके, सो हे आपण त्याचं एक्झाम्पल बघितलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात वगैरे राहण्यासाठी याददाश्त केलेली आहे. तो तिला सांगतो आणि तो तिचं रिलेशन वगैरे करतो. सो तिच्यासोबत रिलेशन वगैरे करतो. तर त्यानंतर सेक्शन 493 खाली हा गुन्हा होईल. सो त्यानंतर हा झाला सेक्शन 493. सेक्शन 494 आहे तो म्हणजे बिगॅमी. ओके, एक सेकंड हे पुसून घेतो. दुसरं लग्न करणे. ओके, यालाच बिगॅमी म्हणजे पहिला नवरा किंवा पहिली बाई जिवंत असताना दुसरं लग्न करणे, याला आपण बिगॅमी असं म्हणतो. ओके, सो ते मगाशी सेक्शन 493 मध्ये एक पॉइंट सांगायचा राहून गेला की 493 चा जो ऑफेन्स आहे तो कुणाला ऑथॉरिटी आहे, तर ती मॅजिस्ट्रेट जेएमएफसी मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास या कोर्टाला ऑथॉरिटी आहे. ते मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास सेशन ते आपण सीआरपीसी पाहताना पाहणार आहोत. फक्त इथं मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लासला ज्युरिडिक्शन आहे. ओके, सो आणि याला पनिशमेंट 10 इयर प्लस फाईन आहे. वन सेकंड. ओके, सो त्याला पनिशमेंट 10 इयर आहे. कोणता, जो सेक्शन 493 आपण पाहिला त्याला पनिशमेंट 10 इयर आहे. नॉन कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि नॉन कंपाउंडेबल ऑफेन्स आहे. ओके, नॉन कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि नॉन कंपाउंडेबल आणि ट्रायबल बाय जेएमएफसी. ओके, सो या ऑफेन्स म्हणजे जो काही सेक्शन 493 खाली जो काही ऑफेन्स आहे त्याला नॉन बेलेबल आहे, त्याच्यात बेल भेटत नाही. नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये ॲज ऑफ राईट बेल भेटते, म्हणजे तिथं बेल भेटते. नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल भेटत आहे, पण काही कारणानिमित्त जर का चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन वगैरे केलं, योग्य कारण दिलं तर त्याच्यात बेल भेटू शकते. पण हा ऑफेन्स नॉन बेलेबल आहे. ओके, दोन बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स असे दोन प्रकार पडतात. ओके, बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल भेटते, जामीन आपण त्याला म्हणतो बेल. ओके, सो पण नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये एकतर बेल भेटू शकते किंवा नाही भेटू शकत. नॉन बेलेबल. ओके, मग ते प्रेझेंटेशन असतं, मुद्दे काय आहेत, कशा प्रकारे सर्कमस्टन्सेस, एव्हिडन्स काय आहे ते गृहीत धरून एकतर बेल ग्रांट केली जाते किंवा नाही ग्रांट केली जाते. सो हा ऑफेन्स नॉन बेलेबल आहे. नॉन कंपाउंडेबल म्हणजे कोणतीही तडजोड वगैरे होत नाही. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे आहे खालचं कोर्ट, सर्वात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या वरचं झालं सेशन कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. हा आपण पार्ट सीआरपीसी पाहताना पाहणार आहोत. सो जेएमएफसी कोर्टाला याच ऑथॉरिटी आहे आणि नॉन कॉग्निजेबल आहे. ओके, अदखलपात्र. सो हा झाला एक भाग त्याचा आणि त्याला पनिशमेंट 10 इयर आहे. ओके, आणि आता आपण सेक्शन 494 पाहणार आहोत. सेक्शन 494 काय आहे बघा. Husband or wife contracted another marriage during lifetime of husband or wife. ओके, तर
ह्याच्यात शॉर्ट मध्ये आपण थोडेसे पॉइंट लिहून घेऊया. हजबंड और वाईफ त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं समजा, हजबंड और वाईफ कॉन्ट्रॅक्टेड अनदर मॅरेज. Another marriage during lifetime of husband or wife. ओके, म्हणजे काय, एखादा हजबंड आहे त्याची वाईफ जिवंत असताना ड्युरिंग लाईफ टाइम ऑफ हजबंड और वाईफ, एक हजबंड आहे त्याची वाईफ जिवंत असताना त्याने दुसरं मॅरेज केलं, कॉन्ट्रॅक्ट अनदर मॅरेज, तर त्याने बिगॅमी खाली गुन्हा केला असं म्हटलं जातं, असं होतं. सो आणि एखाद्या वाईफने हजबंड जिवंत असताना दुसरं मॅरेज केलं तर त्याला सेक्शन 494 खाली बिगॅमी गुन्हा होतो. ओके, पण हा गुन्हा होत नाही कधी, तर त्याला दोन एक्सेप्शन आहे त्याला. एक, फर्स्ट मॅरेज इज वॉइड, पहिलं मॅरेज वॉइड झालं, मग त्याच्या डिवोर्स झाला किंवा काही झालं, ओके, डिवोर्स झाला असेल तर ते वॉइड झालं मॅरेज. आणि सेकंड, सिव्हिल डेथ. ओके, सो सिव्हिल डेथ देखील एक असं म्हणजे समजा सिव्हिल डेथ म्हणजे काय की जर का 7 वर्ष एखादी व्यक्ती पाहण्यात नाही आली किंवा ऐकण्यात नाही आली तिच्याबद्दल, तर कोर्टातून त्याची सिव्हिल डेथ झाली असं डिक्लेअर करण्यात येतं, बरोबर. सो फॉर एक्झाम्पल हजबंड अँड वाईफ आहेत, ओके, यांचं लग्न झालं आणि नंतर वाईफ ही घर सोडून निघून गेली आणि ती कुठे गेली कुणालाच काय माहित नाही. 7 वर्ष झालं कुणालाच काही माहित नाही कुठे गेली, 7 वर्ष 10 वर्ष मिनिमम 7 ते 9 इयर, ओके, 7 वर्ष झाली. मग या जो हजबंड आहे त्याने कोर्टात ऍप्लिकेशन दिली की ही अशी व्यक्ती निघून गेलेली आहे तर ही सिव्हिल डेथ म्हणजे ही आता अस्तित्वात नाही, ही डेथ झालेली आहे असं कन्सिडर करून असं म्हणजे असा दाखला वगैरे मिळावा. ओके, मग कोर्ट तशी ऑर्डर करतं की अमुक अमुक ही व्यक्ती नाही, त्या अगोदर मग पेपर नोटीस काढली जाते वगैरे, ती प्रोसिजर झाली. सो आणि एकदा का ही सिव्हिल डेथ डिक्लेअर केली तर या हजबंडला सेकंड मॅरेज करण्याचा अलाउड आहे. ओके, सो हा एक पार्ट झाला सिव्हिल डेथचा. त्याचं आपण सीआरपीसी पाहताना आपण पाहणार आहोत की, आणि इव्हिडन्स ऍक्ट मध्ये पण दिलेलं आहे सिव्हिल डेथचं, तर ते देखील आपण पाहणार आहोत इव्हिडन्स ऍक्ट पाहताना. सो हे झालं बिगॅमी बद्दलचं. ओके, दोन वेळेला फक्त कॉन्ट्रॅक्ट जर का पहिलं मॅरेज हे वॉइड असेल तर सेकंड मॅरेज करता येतं, किंवा पहिल्या मॅरेज मध्ये सिव्हिल डेथ हजबंड किंवा वाईफची सिव्हिल डेथ म्हणून डिक्लेअर केली असेल तर जो कोणी हजबंड किंवा वाईफ असेल त्याला सेकंड मॅरेज करता येतो. ओके, आता या ऑफेन्सला ट्रायबल बाय काय आहे ते बघूया. ज्युरी ट्रायबल बाय जेएमएफसी. ओके, त्यानंतर नॉन कॉग्निजेबल आहे, बेलेबल आहे आणि कंपाउंडेबल बाय जज. ओके, म्हणजे याच्यामध्ये बेल आहे, तुम्हाला बेल भेटू शकते, बेलेबल आहे ऑफेन्स. ओके, त्याच्यानंतर याला पनिशमेंट काय आहे तर 7 इयर. सात वर्षाची शिक्षा आहे. ओके, सो हा झाला एक सेक्शन 494 बिगॅमी. त्यानंतर नेक्स्ट येतो तो म्हणजे सेक्शन 495 कन्सिलमेंट ऑफ प्रायर मॅरेज. ओके, हे पुसून घेऊया आपण आणि सेक्शन पुढचा आपण बघूया.
ओके, ते पुसून घेतो मी. सो आपण सेक्शन 494 पर्यंत पाहिलं बिगॅमी. सेक्शन 495 आहे कन्सिलमेंट ऑफ प्रायर मॅरेज. सो सेक्शन 495 काय सांगतो बघा, punishment for concealment of prior marriage from person with whom subsequent marriage is contacted. Okay, whoever has a sexual intercourse with woman which he knows or has reason to believe that she is wife of another man without that man's consent shall punish with imprisonment which may extend to 5 years. सॉरी, परत बघूया आपण सेक्शन 495 बघा. सेक्शन 495 काय सांगतो, कन्सिलमेंट ऑफ प्रायर मॅरेज. ओके, whoever commits the offense defined in last section having concealment from the person with whom such subsequent marriage is contracted, the fact of a former marriage shall be punishment with imprisonment of either description for the term which may extend to 10 years, shall liable also fine. म्हणजे लग्न दुसरं केलं आणि आपलं पहिलं लग्न जर का त्यांनी लपवून ठेवलं, ज्याच्यासोबत दुसऱ्या व्यक्तीसोबत जे लग्न केलेलं आहे, तर अशा वेळेला त्या गुन्ह्याला कन्सिलमेंट ऑफ प्रायर मॅरेज असं म्हणतात. ओके, तर तिथे त्याला 10 इयर पनिशमेंट आहे. ओके, सो त्याने बिगॅमी पण केलं आणि सेक्शन 495 जे प्रायर मॅरेज आहे ते त्या व्यक्तीपासून लपवलं. ओके, म्हणजे हजबंड आहे आणि वाईफ 1 वाईफ 2 आपण म्हणूया. म्हणजे हे जे पहिलं मॅरेज आहे, पहिल्या बायकोचे जे लग्न झालंय ते त्याने वाईफ 2 पासून लपवलं, तर अंडर सेक्शन 495 गुन्हा होईल, कन्सिलमेंट ऑफ प्रायर मॅरेज, आणि त्याला 10 इयर पनिशमेंट आहे. त्याच्यानंतर सेक्शन 496 आहे फ्रॉडुलेंटली परफॉर्म मॅरेज. ते काय बघा, whoever dishonestly or with a fraudulent intention goes through the ceremony of being married knowing that he is not thereby lawful married shall be punished with imprisonment of either description which may extend to 7 years. ओके, म्हणजे काय, ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला मॅरेज सेरेमनी करणं गरजेचं असतं. ओके, म्हणजे सप्तपदी असते किंवा इतर काही त्यामध्ये असतात की त्याला सप्तपदी असते किंवा इतर वेगवेगळे असतात ना सेरेमनीज वगैरे. सो ती म्हणजे एखादी व्यक्ती आहे ए, हा बी शी लग्न करायचं असतं, बी लेडीज असते. ओके, आणि एला काही बी शी लग्न करायचं नसतं. त्याला माहित असतं की मी जर हे असं केलं तर काही लग्न होणार नाही, मॅरेज सेरेमनी वगैरे मी काही परफॉर्म नाही केली ही. ओके, तर काय माझं लग्न होणार नाही. जसं की लग्न होण्याकरिता हिंदूंमध्ये कसं असतं, मंगळसूत्र घालणं किंवा सप्तपदी होणं गरजेचं असतं, वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार, त्यानंतरच लग्न होतं. तर त्याला माहित असतं की जर मी ह्या काही ड्युटी परफॉर्म केल्या नाही तर काही लग्न होणार नाही, बरोबर. म्हणून तो ते लग्न लवकर करण्यासाठी त्याला झालं आणि निघून जातो. ओके, बायकोला घेऊन. सो हिअर त्याचं इंटेन्शन काय असतं की ते वॉइड लग्न व्हावं, म्हणजे ते लग्न होऊ नये म्हणून त्याचं इंटेन्शन काय असतं त्यामागे, की सर्व लग्न जेणेकरून माझं लग्न यशस्वी होऊ नये. उद्या तो काय म्हणेल की नाही आपली अमुक परफॉर्म ड्युटी झाली नाहीये म्हणून तुझं आणि माझं काय लग्न झालेलं नाहीये. सो असं काही लग्न झालं नाही असं. सो अशी जी कोणती व्यक्ती करेल त्याला आपण म्हणतो फ्रॉडुलेंट परफॉर्म मॅरेज. ओके, म्हणजे जे काही मॅरेज परफॉर्म करायचे गोष्टी असतात होणं गरजेचं आहे, परंतु त्या गोष्टी तो करत नसते. ओके, तर अंडर
सेक्शन 497 कडे त्याला 7 इयर पनिशमेंट आहे. ओके. सेक्शन 497 हा अडल्टरीचा गुन्हा आहे, पण तो आता स्ट्रक डाऊन करण्यात आला जोसेफ साईनच्या केसनुसार, जोसेफ साईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर 497 स्ट्रक डाऊन केला, आता तो सेक्शन नाहीये. ओके. सो सेक्शन 498 काय, टेकिंग अवे और एंटरटेन वाइफ ऑफ अनदर मॅन फॉर पर्पज ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, म्हणजे दुसऱ्याची वाईफ घेऊन जाणे फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, त्याला 2 इयर पनिशमेंट आहे. ओके. तो एक सेक्शन आपण बघूया. whoever takes or entices away any woman who is and whom he knows or has reason to believe to be wife of any other man from that man or from any person having the care of her on behalf of that man with intent that she may having illicit intercourse with any person or conceal or detain with any intent any such woman shall be punished imprisonment of description for a term which may extend to 2 years. म्हणजे दुसऱ्याची बायको बळवून देणे, त्याला माहित असणं गरजेचं आहे की ही वाईफ दुसऱ्या व्यक्तीची आहे, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची वाईफ आहे असं जो व्यक्ती पळवून नेत आहे त्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याचा त्यामागे उद्देश काय आहे तर सेक्शुअल इंटरकोर्स होणं गरजेचं आहे. सेक्शुअल इंटरकोर्स करण्याच्या उद्देशाने त्याने नेलं किंवा त्याला डिटेन करण्याच्या उद्देशाने देखील त्याने नेलं तर अशा वेळेला 2 इयर पनिशमेंट देण्यात आलेली आहे. ओके. सो या ठिकाणी आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज पाहत आहोत. त्यामध्ये आपण वेगवेगळे ऑफेन्सेस बघत आता सेक्शन 498 पर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे 498A म्हणजे क्रुएल्टी. ओके. आणि त्यानंतर डिफॉर्मेशनचा एक भाग आहे. ओके. आज आपण जरा इथे थांबूया आणि जो पुढचा भाग आहे सेक्शन 498A क्रुएल्टी आणि डिफॉर्मेशन, हे 2 भाग आपण उद्या कव्हर करूया. ओके. आज आपण इथे थांबूया. ओके. सो आजच्या लेक्चरचं जरा बघायचं झालं तर आपण आज काय काय बघितलं तर हाऊस ब्रेकिंग हा पॉइंट आपण कव्हर केला, त्याच्यामध्ये 5-6 पॉइंट आहेत. ओके. ते कव्हर केले. त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज आपण स्टार्ट केलं. त्यामध्ये ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज मध्ये आपण सुरुवातीला कोणता ऑफेन्स बघितला तर सेक्शन 493 कोणता ऑफेन्स आपण बघितला तो cohabitation caused by a woman deceitfully induces a belief of a lawful marriage. आणि जे उदाहरण सांगितलं मी, याददाश्त की जी समजा ती विसरलं, याददाश्त वगैरे केली आणि मी तिचा लॉफुल हजबंड आहे असं आणि कोहॅबिटेशन वगैरे केलं तो. त्यानंतर बिगॅमी एक बघितलं आपण ऑफेन्स, बरोबर. त्यानंतर आपण कन्सिलमेंट ऑफ क्राईम आहे, सुरुवातीचं लग्न जर का लपवून ठेवलं दुसऱ्या बाईकपासून तर त्याला 10 इयर पनिशमेंट आहे. त्यानंतर फ्रॉडुलेंटली परफॉर्म मॅरेज सेरेमनी मॅरेज वगैरे केल्या नाही, ज्या काही लीगल सेरेमनी होणं गरजेचं आहे पण त्या केल्या नाही तर 7 इयर पनिशमेंट आहे. त्यानंतर सेक्शन 497 हे स्ट्रक डाऊन झालं. त्यानंतर सेक्शन 498 टेकिंग अवे और एंटायसिस वाईफ ऑफ अनदर मॅन फॉर पर्पज ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स हा आपण घेतला 2 इयर पनिशमेंट आहे. ओके. आता ह्याच्यात एक लास्टचा भाग आपला उरलेला आहे तो म्हणजे क्रुएल्टी आणि त्यानंतर मग डिफॉर्मेशन हा एक पार्ट बघूया आणि त्यानंतर थोडासा एक भाग शिल्लक आहे आपला 511, म्हणजे तो एक भाग कव्हर झाला की मग आपलं जवळपास पोर्शन कव्हर झाला. फक्त ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी शिल्लक राहील, तो आपण मग एक मार्गी तो डिस्कस करून टाकू, म्हणजे तो एक भाग आपला संपून जाईल. ओके. आज आपण इथं थांबूया. रिमेनिंग एस्पेक्ट वी विल डिस्कस टुमॉरो. थँक्यू.